हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो मी जे मुलांचं स्कूलचं रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे. तर पार्थचं तर रुटीन शेअर केलं होतं मी मॉर्निंग ब्लॉगमध्ये. तर पार्थनंतर जे मीराजचं जे रुटीन आहे, मीराची जी आवरावर आहे तर ती करायची आहे आज. आणि त्याचबरोबर मी आज तूप पण बनवलं होतं. तर तूप बनवल्यानंतर ते पातेल्याला थोडंसं जे राहिलेलं तूप असतं तर ते आपण कसं काय यूज करू शकतो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर जे पातेलं असतं तुपाचं तर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते उकळवून घेऊन ते पाणी गाळून घेते मी. आणि त्या पाण्यामध्ये कधी कधी भात बनवते. तर आज मी चपातीची कणिक मळायची राहिली होती माझी, तर ती मळून घेणार आहे. तर ते जे पाणी होतं तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि अगदी चपातीसाठी बनवतो तशीच कणिक बनवून घ्यायची आहे. तर याच्या चपात्या पण खूप छान लागतात. त्याचा तुपाचा जो फ्लेवर असतो तर तो खूप छान उतरतो. आणि जे पातेलं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली असं करपलेलं जर तूप वगैरे असेल, त्याच्यानंतर त्याचं ते चव असते जी आंबट थोडीशी लोण्याची, तर ती पण त्याच्यामध्ये उतरली असते अर्क त्याचा. त्यामुळं ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण भात बनवला किंवा चपाती जर बनवली तर त्याची टेस्ट खूप छान येते. तर मी मीराच्या टिफिनसाठी आधी चपात्या बनवून घेणार आहे. आणि आता एक्झाम चालू आहेत मुलांच्या, ओरल वगैरे, तर त्याची ओरलची प्रिपरेशन पण चालू आहे. तर मध्ये मध्ये क्वेश्चन असतात, अभ्यास पण घ्यायचा असतो. कितीही आपण जॉब केला, काही केलं तरी आपल्याला घरातल्या कामांसोबत मुलांचा अभ्यास तो घ्यावाच लागतो. आणि तिची ओरलची प्रिपरेशन पण चालली आहे आणि त्याच्याबरोबर तिच्या टिफिनसाठीचं आणि माझ्यासाठी आणि पार्थसाठीच्या जेवणासाठीच्या जे चपात्या आहेत तर त्या मी बनवून घेणार आहे. तर प्रत्येकाचं टिफिनचं टायमिंग वेगळं आहे, त्यामुळं प्रत्येकासाठी चपात्या गरम गरमच केल्या जातात. भाजी ऑलरेडी केलेली असते आणि चपात्या फक्त मी गरम गरम नंतर करते. तर आज पार्थला टिफिनसाठी स्नॅक्स होतं त्याच्यामुळं, आणि चपाती झाली नव्हती आधी, तर डब्याला डोसे बनवले असल्यामुळे चपाती नाही झाली. तर चपातीची कणिक राहिली होती मळायची आणि आम्हाला दुपारीसाठी पण बनवायच्या होत्या चपात्या, तर त्या मी आधी बनवून घेतल्यात. आणि चपात्या बनवून झाल्यानंतर पहिल्यांदाच ओटा जो आहे तो क्लीन केला आहे कोरड्या कपड्याने. ते पीठ वगैरे काही सांडलं असेल तर ते पहिलं कोरड्या कपड्याने क्लीन केलं आणि त्याच्यानंतर जे मी लिक्विड बनवलेलं होतं तर ते स्प्रे करून मी किचन ओटा पुसून घेणार आहे. आणि आपलं किचनचं जे काम आवरलं आणि त्याच्यानंतर लगेचच आपण किचन ओटा आवरला तर आपला जो वेळ आहे तो पण वाचतो आणि क्लीन पण होतो पटकन. आणि शक्यतो माझं काम आवरलं की मी ओटा पुसून घेते आणि ओट्यावर जवळपास दिवसातून जितक्या वेळेला किचन आपण यूज करतो तितक्या वेळेला तो क्लीन करावाच लागतो. नाहीतर तेलकटाचे वगैरे डाग राहिले, फक्त आपण कपडा फिरवलं त्याच्यावर तर ते चिकट होऊन जातात आणि किचन ओटा जो आहे तर तो परत क्लीन करायला खूप वेळ लागतो. तर त्यासाठी स्प्रे बॉटल असल्यामुळे अगदी इझी होऊन जातं काम हे लिक्विड असल्यामुळं. तर याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ऑलरेडी, तर तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तर तुम्ही बघू शकता त्याचा ही व्हिडिओ. तर हे जे लिक्विड आहे हे खूप हेल्पफुल आहे. अगदी आता मी भाजी वगैरे बनवलं तेव्हाही, सकाळचं जेव्हा बनवलं तेव्हा पण मी फक्त स्प्रे केला आणि पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता अजून थोडा वेळ होता मीराच्यासाठी जाण्यासाठी, त्यामुळे विंडोमध्ये पण थोडंसं तेल उडलेलं असतं खिडकीमध्ये, तर ते पण साफ केलं मी थोडंसं. मागचे जे टाईल्स असतात त्याच्यावरही तेल उडलं जातं आपण भाजी वगैरे केली किंवा काही, तर ते मगाशी मी काही केलं नव्हतं, मी फक्त ओटा क्लीन केला होता तर ते करून घेतलं. आणि त्याच्यानंतर जो कपडा आहे तो धुवून, जे साईडला एक हँगर आहे ते ऑर्गनायझर आहे ते पण मी ऑनलाईन मागवलं होतं. त्याच्यामध्ये स्प्रे बॉटल्स किंवा जे घासणे असतात आपल्याला लागणार त्या, आणि त्याच्या खाली जे हँगर आहे त्याला आपले नॅपकिन वगैरे जे असतात किचन ओटा क्लीन करण्याचे तर ते पण अडकवण्यासाठी ही खूप छान आहे. तर ते मी ऑनलाईन मिशोवरूनच मागवलं होतं आणि ते खूप युजफुल आहे. असंच एक मी बाथरूममध्ये पण अडकवलेलं आहे, शॅम्पू बॉटल्स वगैरे किंवा जे फ्लोअर क्लीनरचे लिक्विड आहेत ते ठेवण्यासाठी, तर ते खूप हेल्पफुल आहे. आणि त्याच्यानंतर जे भांडी थोडीशी उरली होती सकाळची स्वयंपाकाची आणि आत्ताच चपाती वगैरे बनवली त्याची भांडी आहेत, तुपाचं भांडं वगैरे ते सर्व, तर ते सर्व मी आज एकदम
एकच वेळेला घासून घेते, नाहीतर मला 2 वेळेला डबा बनवावा लागतो. म्हणजे पोळ्या तरी 2 वेळेला, चपात्या बनवाव्या लागतात. भाजी एकदाच केली जाते, पण चपात्या गरम गरम बनवाव्या लागतात. तर त्यामुळे भांडी माझी जे आहे ते 2 वेळेला घासून होतात. तर आज काही सकाळी थोडी घाई होती, त्याच्यामुळे मी आत्ता सर्व आवरते आणि लगेचच किचन ओटा जो आहे तर तो पण घासून आहे, सिंक वगैरे घासून घेणार आहे. आणि जिथे आपण भांड्याचा रॅक ठेवतो तर त्याच्या खाली पण जे पाणी सतत त्या भांड्यांमधून पडल्यामुळे ते पण तो खराब झालेलं असतं, तर ते पण क्लीन करणार आहे. आणि मीराला जाण्यासाठी आज थोडा वेळ आहे, त्यामुळं मी किचनची विंडो क्लीन केली आणि त्यानंतर जे नळ आहेत तर ते पण साफ करणार आहे. असंच आपल्याला वेळ काढावा लागतो, नाहीतर एकदम सर्व कामं असतील ना तर ते करायला थोडंसं अवघड जातं किंवा त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि ते क्लीनही करताना आपल्याला खूप जास्त वेळ ते घासत वगैरे बसावं लागतं. तर 2 दिवसातून एकदा तरी हे काम केलं तर ते जास्त नळ खराबही होत नाहीत आणि इझिली निघतात. त्यासाठी लिक्विड वगैरे काही करायची गरज पण पडत नाही. जे आपण साबण वापरतो भांड्यांसाठी तर त्याने पण घासून निघतात, जर आपण ते सतत घासत असेल तर. आणि ते आवरून मला आता हॉल आवरायचे. पार्थ गेल्यामुळे बराचसा पसारा पडला होता कपड्यांचा वगैरे मीराची आवरावर. आणि त्यानंतर तिच्या 2 पोनी वगैरे घालून घेणार आहे आणि त्यानंतर तिला सोडायला पण जायचं आहे स्कूलला. तर आधी तर सगळं पसारा वगैरे उचलण्यातच 5-10 मिनिट गेले. आता तिचं टायमिंग पण होत आलं स्कूलचं. तर खूप असं मॅनेजमेंट आधीच केलेलं असेल किंवा बरीचशी प्रिपरेशन आपण आधी केली असेल तर आपलं जे काम आहे तर ते झटपट होतात. आणि इतर काही नवीन काही करायचं असेल, काही क्लिनिंग वगैरे मधल्या वेळेत, तर ते पण आपल्याला पॉसिबल होतं आपली सगळी तयारी झालेली असेल तर. त्यामुळे शक्यतो भाजी वगैरे तर त्याची प्रिपरेशन तर मी ऑलरेडी रात्रीची करून ठेवते बऱ्यापैकी. सकाळी सकाळी ऑफिसचं टायमिंग असेल, मुलांच्या स्कूलचं टायमिंग आहे, त्यानंतर मला दुपारचं क्लासचं टायमिंग आहे, तर प्रत्येकाचे टायमिंग वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं खूप घाई होऊन जाते. त्यामुळे बरीचशी प्रिपरेशन मी ऑलरेडी केलेली असते. आता मीराचं जे बॅग भरायचं काम असतं तर ती स्वतःच करते शक्यतो. कधीतरीच मला बघावं लागतं. तर ती स्वतः बऱ्याचशा गोष्टी करून घेते, त्याच्यामुळे तिच्याकडे जास्त नाही लक्ष द्यावं लागत. जितकं पार्थसाठी करावं लागतं तितकं मीरासाठी वेळ जास्त नाही द्यावा लागत. तर तिच्या बऱ्याचशा प्रिपरेशन आहेत तर ती स्वतःच करते. पाण्याची बॉटल वगैरे भरून घेणं, त्यानंतर ती स्वतःसाठी बरोबर पार्थसाठी पण बऱ्याचशी कामं करून घेते. पाण्याची बॉटल वगैरे भरण्याची असेल किंवा काही इतर कामं असतील तर ती, त्यामुळं थोडीशी हेल्प होते. तशाच मुलांनाही सवयी असल्या तर आपल्यालाही आपल्या जी कामं आहेत तर ती वेळेत आवरली जातात. तर आता मीराला स्कूलला सोडायला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मीराला सोडून आल्यानंतर एक साधारणतः अर्धा तासाचाच वेळ भेटतो मला. आणि त्यानंतर लगेच पार्थचं स्कूलचं टायमिंग होतं सुटण्याचं. आणि तिला हे गाडीवर जाताना थोडंसं व्हिडिओ बनवायचं होतं. तिला पण व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओमध्ये यायला आवडतं. तर स्कूलला ऑलमोस्ट जाऊन पण आले मी. आणि आता मध्ये एक अर्धा तासाचा वेळ असतो आणि त्याच्यानंतर पार्थचं स्कूल सुटण्याचं टायमिंग होतं, त्यामुळे त्यालाही घ्यायला जायचं असतं. तर आधी इतकं ऊन नसायचं, त्याच्यामुळं तिला सोडून आल्यानंतर एखादं तरी घरातलं आवरावर व्हायची. पण आता शक्यतो ती जायच्या आधीच मी सगळी आवरावर करून घेते, कारण उन्हातून एकदा आलं घरी की अर्धा तास कसा निघून जातो तेही कळत नाही. कारण का ऊन इतकं वाढलं आहे की आल्यानंतर थोडा वेळ बसण्यात, त्याच्यानंतर पाणी वगैरे पिलं जातं थोड्या वेळाने, कारण आल्याला तर आपण उन्हातून पाणी नाही घेत. त्यामुळे एक 10-15 मिनटांनी ते आणि त्याच्यानंतर पार्थची तयारी. तर पार्थला घ्यायला निघाली आहे मी आणि ऑलमोस्ट स्कूलच्या इथं पोचली आहे. तर आणि आता घरी निघालो आहे. त्याला खेळायचं असतं इथे कधी कधी, त्याच्यामुळं स्कूलच्या इथं खेळण्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे त्यांना खेळायचं असतं. आणि शक्यतो त्याला टोपी घालायची नसते डोक्यामध्ये ऊन खूप असलं तर, त्यामुळे ते स्कूलच्या इथं टीचरला सांगावं लागतं आणि त्यानंतर तो टोपी घालतो, नाही तर तो टोपी बिलकुल घालत नाही उन्हामध्ये. तर ऑलमोस्ट घरी पोचले आम्ही. तर हे होतं आता मीरा आणि पार्थचं स्कूलचं रुटीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. तर इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.